प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हेड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हेडला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. वर्ब 3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि वो म्हणजे ऑब्जेक्ट कर्म. आपण मराठी बोलत असताना वाक्याच्या शेवटी पुढील प्रत्यय आले तर तो पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ असतो. त्याच्यामधला पहिला प्रत्यय आहे लो होतो, दुसरा आहे ले होते, तिसरा आहे ला होतास, चौथा आहे ली होतीस, पाचवा आहे ला होता, सहावा आहे ली होती आणि सातवा आहे ले होते. आपण जे मराठी बोलतो ते मराठी बोलत असताना जर वाक्याचा शेवट या प्रत्ययाने होत असेल तर तो 100% पूर्ण भूतकाळ असतो. याचे उदाहरण बघा. मी सैयारा चित्रपट पाहिला, ला होता. बघा इथे कुठे येते ला होता. आम्ही सैयारा चित्रपट पाहिला होता. तू गावाला गेला होतास, तू गावाला गेला होतास, ला होतास. तू चित्रपट पाहिला होतास, ला होतास. तो मुंबईला गेला होता, मुंबईला गेला होता. ती शाळेत पोहोचली होती, ली होती. त्यांनी गृहपाठ लिहिला होता, विद्यार्थ्यांनी गृहपाठ लिहिला होता. म्हणजेच वाक्याचा शेवट या प्रत्ययाने होत असेल तर तो पास्ट परफेक्ट टेन्स असतो. सोपे आहे ना ट्रिक? तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करा. आणि मराठी बोलत असताना जर तुम्हाला अशा प्रकारची वाक्य सापडत असतील तर ती कमेंट करून सांगा. धन्यवाद.